Hello, online. I'm audible. Online. Yes, sir. Yes, sir. काय घेतलं? एनिवन. डेटा मॉडेल म्हणजे काय बघितलं? ओके. ओके. अजून? ओके. अजून? ओके. अजून? कोणता? इथं कोणता टेबल आहे? फ्लेक्स टेबल. ओके. अजून? ओके. टाइप्स. ओके. What is data modeling? Hmm. 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 What effective analyzing and reporting. आठवत आहे ना ते? इफेक्टिव्ह अनालायझिंग अँड रिपोर्टिंग. त्यासाठी आपण काय यूज करतो? डेटा मॉडेलिंग यूज करतो. व्हॉट इज फॅक्ट टेबल अँड व्हॉट इज डायमेन्शन टेबल? त्याला काय म्हणतो आपण? डायमेन्शन टेबल. व्हॉट इज टास्क स्कीमा? काय आता तर सांगत होते आन्सर. व्हॉट इज टास्क स्कीमा? श्रेया, व्हॉट इज टास्क स्कीमा? सर, ज्याच्यामध्ये एकच फॅक्ट टेबल असतात आणि मल्टिपल डायमेन्शन टेबल असतात. राईट. देर इज ओनली वन फॅक्ट टेबल अँड कनेक्टेड टू द ऑल डायमेन्शन टेबल. त्याला काय म्हणतो आपण? स्टार स्कीमा. व्हॉट इज स्नोफ्लेक स्कीमा? There are many more than five. ऑनलाईन वेट. ओके. अँड अच्छा. Right. One fact table connected to the dimension table, and that dimension table connected to the sub-dimension table. How many fact tables will be present in star schema? Only one. Okay. And in snowflake schema? Okay. Can we connect two fact tables? Why? Can we connect two fact tables? Two fact tables. No. ठीक आहे, नाही करू शकत. मग काय? वाय? कॉम्प्लेक्सिटी. काय कॉम्प्लेक्सिटी होतं? मग दोन्ही न्यूमेरिकल व्हॅल्यू असतात ना, काय प्रॉब्लेम? ऑनलाईन एनिवन? सब फॅक्ट टेबल मध्ये फॉरेन की असते. फॉरेन गॅस. त्यांनी काय होत? त्यांनी काय? फॉरेन गॅस. जर मी फॉरेन की जर कनेक्ट केली तर कोणती रिलेशनशिप बिल्ड होणार? मेनी टू मेनी. त्यामुळे काय क्रिएट होतं? एम्बिग्युटी. म्हणजे काय? कन्फ्युजन क्रिएट होतं की बाबा डेटा कुठून फ्लो करू मी. राईट. त्यामुळे आपण काय यूज नाही करत? मेनी टू मेनी रिलेशनशिप यूज नाही करत. काय? व्हॉट इज कार्डिनॅलिटी? Relationship between the Cardinality is mainly used to give the relation between two tables, like 1 to 1
one to many, many to many. Okay. What is one to one? What is one to many and many to many? One table is connected with another one table. Okay. Is a one to one. One table. Sure. मला नाही पटलं एक्झाम्पल. ते दुसरं द्या, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. One person plays वन ऑर्डर, त्याला काय म्हणतो आपण? वन टू वन. व्हॉट इज वन टू मेनी? one person to one person plays मेनी ऑर्डर्स, त्याला काय म्हणतो आपण? वन टू मेनी. व्हॉट इज मेनी टू वन? many orders plays one person. प्लेस बाय वन पर्सन, त्याला काय म्हणतो आपण? मेनी टू वन. अँड व्हॉट इज मेनी टू मेनी? Many persons plays मेनी पर्सन ऑर्डर्स, मेनी ऑर्डर्स आणि मेनी ऑर्डर्स परचेस बाय मेनी पर्सन्स, त्याला काय म्हणतो आपण? मेनी टू. व्हॉट इज ऍक्टिव्ह अँड इनऍक्टिव्ह रिलेशनशिप? uses by default. Okay. It is uses automatically for the calculation of interval. Anyone? What is active and inactive relationship? आपण इनॅक्टिव्ह नाही यूज करू शकत जोपर्यंत आपण ते ऍक्टिव्ह नाही करत. बट काय असते इनॅक्टिव्ह? इनॅक्टिव्ह ॲज अ डिफॉल्ट नाही आपण. ओके, ॲज अ डिफॉल्ट नाही यूज करत, राईट. आणि कशाने डिनोट होते ती? डॉटेड लाईन. इनॅक्टिव्ह, त्यामध्ये फिल्टरिंग करू शकतो आपण डायरेक्टली, इनॅक्टिव्ह मध्ये नाही करू शकत. मेजर्स कॅल्क्युलेट करू शकतो? नाही करू शकतो. काही कॅल्क्युलेशन करू शकतो का इनॅक्टिव्ह मध्ये? नाही. कशामध्ये करू शकतो? ऍक्टिव्ह रिलेशनशिप मध्ये करू शकतो, राईट. ऍक्टिव्ह मध्ये फिल्टरिंग कशी होती? डायरेक्टली होती का? ते ऑटोमॅटिकली जेव्हा बिल्ड करतो रिलेशनशिप, ती काय असते? ऍक्टिव्हच रिलेशनशिप असते. त्यामुळे डायरेक्ट फ्लो होऊ शकतो, फिल्टर होऊ शकतो. क्लिअर येतपर्यंत? ओके. येस, ऑनलाईन डाऊट होतो कोणाला? ठीक. ओके. काल आपण काय बघितलं? डेटा मॉडेलिंगचे कन्सेप्ट बघितले. क्लिअर आहे सगळ्यांना? डेटा मॉडेलिंग काय असते हे क्लिअर आहे का? काय यूज करणार आहे का क्लिअर आहे का? काल मी बघितले आपण फिल्टर्स बघितलेले, थोडे एक चार्ट्स वगैरे घेतलेले, फिल्टर केलेलं, नंतर फिल्टर झालं कनेक्शन केल्यानंतर. क्लिअर आहे का तेवढं तरी? ओके. आता मी काय करतो, मला काय करायचं, माझ्याकडे टेबल्स आहेत, राईट. एकदम इझी इंग्लिश मध्ये सांगायचं म्हटलं काय सांग काय यूज कशाचं? डेटा Because we have to filter the data according to the different tables that we use. That's why we use the data modeling. That's it. फिल्टर मेन पर्पज काय? फिल्टरिंग करणं. दॅट्स इट. फिल्टर आउट करणं डेटा. हां, इझी, कमी टाईममध्ये फास्ट प्रोसेस होते. सो मी त्यांना सांगितलं, देन आय यूज जस्ट वन स्लायसर अँड देन पुट दॅट वन कॅटेगरी नेम टू दॅट स्लायसर अँड जस्ट सिलेक्ट दॅट कॅटेगरी नेम. So they automatically filter out that cards visual or charts visual because of that connections. That's it. That's clear. सर तुम्ही आणखी एकदा सांगा आन्सर आता सांगितलेलं. काय तर सांगितलं? तुम्ही असं बोलला होतात ना की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर डेटा पर्पज प्रेझेंटिंग द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर डेटा दॅट्स व्हाय यू आर युजिंग द रिलेशनशिप. मी काय करतो, ती कालची ना सगळे शीट्स पाठवतो, त्यामध्ये डेफिनेशन आहे, तुम्ही लर्न करून घ्या तेवढे. ओके, चालेल स्मिता? हो. कोणा डाऊट होता? ठीक आहे, मी फक्त ते शीट्स पाठवतो, सगळ्या आज पाठवतो, फक्त ते लर्न करून घ्या. ओके. काल आपण कन्सेप्ट पहिले, आज काय करणार आपण? डेटा मॉडेलिंग करणार आहे. डेटा मॉडेलिंग करण्यासाठी आपण कोणत्या व्ह्यू मध्ये जातो? मॉडेल व्ह्यू मध्ये. कोणत्या व्ह्यू मध्ये? मॉडेल व्ह्यू मध्ये जातो. आता मॉडेल मी फक्त एक स्ट्रक्चर तयार केले, मध्ये एक फॅक्ट टेबल ठेवलाय आणि त्याच्या अराउंड सगळे डायमेन्शन टेबल ठेवले. बट मला एक डाऊट आहे, आपल्या टेबल्स मध्ये एक अजून एक फॅक्ट टेबल आहे, कोणता असू शकतो तो? एनीवन? कोणता असू शकतो? अजून एक फॅक्ट टेबल आहे आपल्या ह्याच्यामध्ये. टेरिटरी लुकअप. व्हाय टेरिटरी लुकअप? टेरिटरी लुकअप मध्ये कुठे न्यूमेरिकल्स लागले? काय टेरिटरी लुकअप मध्ये? एनीवन? रिटर्न डेटामध्ये. ओके, अजून एनीवन? रिटर्न्स डेटा. रिटर्न डेटा. ओके, अजून?
कोणाला डाऊट आहे का रिटर्न डेटा डेरिव्हेटिव्ह आपलं फॅक्ट टेबल आहे का? रिटर्न डेटा काय डिनोट करताय? काय डिनोट करतोय? रिटर्न्स क्वांटिटी काहीतरी ट्रान्झॅक्शनल डेटा रिटर्न करतोय ना तो, समथिंग समथिंग काहीतरी रिटर्न क्वांटिटी करे, त्यामुळे तो पण एक फॅक्ट टेबल झाला. ओके, सो आपल्याकडे 2 फॅक्ट टेबल आहे. पहिला सेल्सचा टेबल ॲडव्हेंचर वर्क्स डेटा जो आपण अपेंड केलाय तो, आणि सेकंड आहे रिटर्न्स डेटा. ओके, त्याच्या आधी फक्त आहे ना ॲडव्हेंचर वर्क्स डेटाला रिनेम करा सेल्स फॅक्ट टेबलने. ओके, ट्रान्सफॉर्म डेटामध्ये जावा सगळे. बॅक साईडला आलो, पण बॅक एंडला आलो, पॉवर बीआयच्या पॉवर क्वेरी एडिटरमध्ये आलो. ॲडव्हेंचर वर्क्स डेटा आहे, त्यात जस्ट राईट क्लिक करा आणि रिनेम करा, आणि त्याला नाव द्या सेल्स फॅक्ट टेबल. इझी पडेल. ओके, काय नाही, जस्ट राईट क्लिक केलं, रिनेम केलं, झालं सगळ्यांचं. अँड देन फ्रंट एंडला येऊन अप्लाय चेंजेस म्हणा, म्हणजे पॉवर बीआय डेस्कटॉपला. झालं सगळ्यांचं? ओके, ठीक आहे. आता तुम्हीच सांगा कोणत्या टेबलचं रिलेशनशिप आपण कोणत्या टेबल सोबत क्रिएट करणार आणि व्हाय, त्यातून आउटपुट काय मिळणार. त्यासाठी आपल्याला आधी कनेक्शन शोधायला कनेक्शन फाइंड करायचं आपल्याला. फॉर की आहे येस, शोधा. कोणत्या टेबल थ्रू कोणत्या टेबल थ्रू जाणार, कोणत्या टेबल पर्यंत जाणार. चला, कॅटेगरी टू प्रोडक्ट सब कॅटेगरी. ओके, त्यातून मला काय आउटपुट मिळणार. प्रोडक्ट कॅटेगरी टू प्रोडक्ट सब कॅटेगरी. मी करतो रिपोर्ट व्ह्यूला जातो आणि एक टेबल घेतो. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. टेबल घेतो आणि त्या टेबलमध्ये कॅटेगरीज नेम टाकतो. जसं तू म्हणले प्रोडक्ट कॅटेगरी सब कॅटेगरी क्रिएट करायचं. प्रोडक्ट कॅटेगरीज टाकलं. So थोडासा फॉन्ट काय फॉन्ट फॉन्ट वाढू. ओके, दिसतंय. ओके, काहीतरी कॅटेगरीज आल्यात. ओके, त्याच्यामध्ये काय करतो मी ऑर्डर क्वांटिटी पुल आउट करतो. कशामधल्या? सेल्स फॅक्ट टेबलमधल्या. सेल्स फॅक्ट टेबल म्हणजे कोणता? आपला जे आपण तिन्ही टेबल आहेत ना जे अपेंड केले आहेत ना त्याचा एक टेबल क्रिएट झालाय नवीन, तो सेल्स फॅक्ट टेबल आहे. आता आपण रिनेम केलं त्याला, फक्त ॲडव्हेंचर वर्कच्या ऐवजी फक्त सेल्स फॅक्ट टाकले. ओके, त्यामध्ये काय होतं ऑर्डर क्वांटिटी पुल आउट करतो. किती आल्या? 84,174. सगळ्याला सेम आल्या, बट एक बेसिक लॉजिक सांगतो. ॲक्सेसरीजला एवढेच ऑर्डर आले असतील का? बाईक्सला एवढे झाले असतील का? क्लोथिंगला एवढे झाले असतील? कंपोनंट्सला एवढे झाले असतील का? नाही. काहीतरी चुकतंय. कुठं चुकत असेल? कनेक्शन केलंय का आपण? नाही केलेलं. मग काय करावं लागलं? आधी प्रोडक्ट लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबलचं कनेक्शन करावं लागेल. एवढं तर क्लिअर आहे का? डेटा फिल्टर आउट होतोय? फिल्टर होतोय का डेटा ह्याच्यामध्ये? नाही होते. मला काय करावं लागेल? फिल्टर करावं लागेल. जर मी कनेक्शन केलं प्रोडक्ट कॅटेगरी आणि सेल्स फॅक्ट टेबलचं, तर ऑलवेज कॅटेगरी वाईज नुसार हे फिल्टर होणार आहे. म्हणजे ॲक्सेसला काहीतरी डिफरंट असतील, बाईक्सला डिफरंट असतील, कंपोनंट्स अँड क्लोथिंगला डिफरंट काहीतरी असतील ऑर्डर क्वांटिटी. एवढं तर क्लिअर आहे? ओके, अगेन मी मॉडेल व्ह्यू म्हणतात. सांगा प्रोडक्ट लुकअपला मला सेल्स फॅक्ट टेबलशी कनेक्ट करायचं कसं करणार? सॉरी, प्रोडक्ट कॅटेगरीला, नॉट प्रोडक्ट कॅटेगरीला सांगा. ड्रॅग आणि ड्रॉप 2 टेबल मध्ये 2 कॉलम काल काय कनेक्शन ते कॉलम त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणते कॉलम? येस, कोणते कॉलम कनेक्ट करायचे ते सांगा. प्रोडक्ट कॅटेगरी प्रोडक्ट कॅटेगरी. ओके, कॅटेगरी नेम हा, प्रोडक्ट कॅटेगरी नेम 2.
मस्त. जो काय माझा ऑर्डर क्वांटिटी रिलेटेड कोणत्या टेबलमध्ये? सेल्स फॅक्ट टेबल मध्ये, Perspective. राईट. सो मला प्रोडक्ट कॅटेगरी आणि सेल्स फॅक्ट टेबल कनेक्ट करणं गरजेचं आहे, तरच तो डेटा फिल्टर आउट होणार, नाहीतर नाही. सो सांगा कसं कनेक्ट करणार मी प्रोडक्ट कॅटेगरी आणि सेल्स फॅक्ट टेबल? तर प्रोडक्ट कॅटेगरी नेम आणि ऑर्डर क्वांटिटी. प्रोडक्ट कॅटेगरी नेम आणि ऑर्डर क्वांटिटी. ठीक आहे. ऑर्डर क्वांटिटी 1 to many. ठीक आहे. अजून तू हे का चूज केलं प्रोडक्ट कॅटेगरी नेम आणि ऑर्डर क्वांटिटी? त्यामुळे कॅटेगरी नेम थोडी हे काय म्हणतात त्याला, प्रायमरी की आहे. प्रायमरी. एक मिनिट. बॅक. कॅन्सल करू? हा. सांगा. कॅटेगरी नेम थोडी हे, कॅटेगरी नेम रिपीट पण असू शकतो. जर रिपीट नेम आला तर काय होईल? मेनी टू मेनी रिलेशनशिप होईल. हा. आता आपल्याकडे 4च कॅटेगरी, त्यामध्ये रिलेशनशिप दाखवत नाही मेनी टू मेनी, बट मल्टिपल कॅटेगरी सेम सेम पण असू शकतात ना. प्रोडक्ट की आणि प्रोडक्ट प्रोडक्ट कॅटेगरी की होऊ शकतो. की आणि प्रोडक्ट कॅटेगरी की. ओके, तू म्हणते तेव्हा कनेक्ट करतो. ठीक. 1 to many. प्रोडक्ट कॅटेगरी की आणि प्रोडक्ट की. ठीक आहे. अजून ठीक आहे, मी सेव्ह करतो. ठीक आहे. सेव्ह तो रिपोर्टमध्ये. काय झालं? फिल्टर का नाही झालं? तुम्ही तर मला डायरेक्ट कनेक्शन झालं, फिल्टर आउट नाही झालं. बाय. कनेक्शन तर झालंय 2 टेबलमध्ये. काय केलं तुम्ही कनेक्ट? प्रोडक्ट कॅटेगरी की आणि प्रोडक्ट कीला. सर एक मिनिट तर इकडे जाऊ नका. अच्छा, मॉडेलमध्ये जातो. फिल्टर नाही झालं का? ओके, मी डिलीट करू. जस्ट राईट क्लिक करतो आणि डिलीट करतो. सांग. तुमच्या समोर आन्सर आहे बघा नाही. जर मग सेल्स फॅक्ट टेबलला जायचं असेल तर प्रोडक्ट कॅटेगरी आणि सेल्स फॅक्ट टेबलमध्ये काही कनेक्शन आहे का? काही मॅचिंग कॉलम आहेत का? एक पण कॉलम मॅचिंग नाहीये. ओके. प्रोडक्ट लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबलमध्ये आहे का? आहे. प्रोडक्ट की आहे. प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट की ॲज काय ऍक्ट करते? प्रायमरी की. ती सेल्स फॅक्ट टेबल मध्ये काय ऍक्ट करते ॲज फॉरेन की. 2 टेबलचं कनेक्शन आहे. ओके, आपण करू प्रोडक्ट कीला प्रोडक्ट कीशी कनेक्ट करू. ठीक आहे. जस्ट उचलतो आणि इकडे टाकतोय. ठीक आहे. 1 to many रिलेशनशिप. ओके, सेव्ह. आपल्या फिल्टर कशा थ्रू करायचं? कॅटेगरी थ्रू करायचं. अजून कॅटेगरीचं कनेक्शन झालंय का? नाही झालं, त्यामुळे फिल्टर डेटा होणार नाही अजून तिथे. ओके. प्रोडक्ट लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबलशी केलं. ओके. आता प्रोडक्ट कॅटेगरी आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये काय कॉमन आहे? आहे. प्रोडक्ट कॅटेगरी आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये काय कॉमन आहे? काय आहे? नाहीये काहीच. काहीच नाही. ओके, ठीक आहे. प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये काय कॉमन आहे? हा, प्रोडक्ट कॅटेगरी की. प्रोडक्ट सब कॅटेगरी की. कॅटेगरी की. ओके, प्रोडक्ट सब कॅटेगरी की. तो प्रोडक्ट सब कॅटेगरी की प्रोडक्ट सब कॅटेगरीज मध्ये काय ऍक्ट करते याचं? प्रायमरी की. तीच प्रोडक्ट लुकअप मध्ये काय ऍक्ट करणार याचं? फॉरेन की. का? मल्टिपल सब कॅटेगरीज असू शकतात. ओके, सो मी 2 टेबल कनेक्ट करू शकतो, प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट लुकअप. ओके, प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट लुकअप कनेक्ट. आलो 1 to many. झालं दोघांचं. आता सांगा प्रोडक्ट कॅटेगरी आणि प्रोडक्ट सब कॅटेगरी काय कॉमन आहे? काय कॉमन आहे? प्रोडक्ट कॅटेगरी की. राईट. प्रोडक्ट कॅटेगरी की. त्या दोघांना कनेक्ट करू. ओके, कनेक्शन झालं.
आता मी जातो रिपोर्ट व्ह्यूला माझ्या. झालं का फिल्टर ऑफ डेटा ऑटोमॅटिकली झाला का? किती होतं आधी? काय दिसत होते? 84,174 सेम दिसत होतं. आता काय झालं? त्या 84,000 डिवाइड केलं, 57 इकडे गेले, 13 इकडे गेले आणि 12 इकडे गेले. काय झाली गोष्टी? ऑटोमॅटिकली फिल्टर झाला डेटा अकॉर्डिंग टू सेल्स फॅक्ट टेबल आणि ऑर्डर क्वांटिटी. बट मला सांगा, जर मला सेल्स फॅक्ट टेबलकडे जायचं होतं तर डायरेक्ट कनेक्शन होतं का? नव्हतं. बट मी वाया जाऊ शकत होतो. प्रोडक्ट कॅटेगरी टू सब कॅटेगरी, सब कॅटेगरी टू प्रोडक्ट लुकअप आणि प्रोडक्ट लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल. ह्याला म्हणतो स्नोफ्लेक्स किंवा कोणता टेबल आहे हा? फॅक्ट टेबल. फॅक्ट टेबल कुठे गेला? डायमेन्शन टेबल. डायमेन्शन कुठे गेला? सब डायमेन्शन टेबल. सब डायमेन्शन कुठे गेला? अगेन सब डायमेन्शन. सर डायरेक्टली तिथे प्रायमरी की नसल्यामुळे हे सगळं आपल्याला करावं लागलं. येस, डायरेक्टली प्रायमरी की प्रेझेंट आहे का? मी आधीच सांगतोय, कोणताही कॉलम उचलून कशाशी कनेक्ट करू नका. मग आपण बघितलं कोणता कॉलम तरी उचलून डायरेक्ट कनेक्ट केलं, काय दिसलेलं वरती आउटपुटमध्ये? 0, 84,000 समथिंग काहीतरी, आणि इथं कॅटेगरी दिसत होतं आपल्याला? नव्हतं दिसत. काय सगळं ब्लँक झालेलं. त्यामुळे कोणताही कॉलम कधीच कशाशी कनेक्ट होऊ शकत नाही अनटिल अँड अनलेस तो प्रायमरी की आणि फॉरेन की असेल. प्रायमरी की म्हणजे काय? तो युनिक कॉलम एका टेबलमध्ये पाहिजे आणि तोच मल्टिपल टाइम्स दुसऱ्या टेबलमध्ये पाहिजे. क्लिअर? हॅलो ऑनलाईन? सर प्रायमरी की दोघांमध्ये युनिक भेटेपर्यंत आपल्याला असं करत राहावं लागणार का लॉजिक लावून? येस येस येस. जर डायरेक्ट कनेक्शन होत नाही तर असं नाही खाता येत, तर तुम्हाला असं खावं लागेल. ओके, हेच वर्किंग असते एमएनसी मध्ये. हेच रिलेशनशिप बिल्ड करणं असतं. जर हे क्लिअर झालं तुमचं, सॉल्व तिथे. ह्याला आर्किटेक्चर म्हणतो आपण डेटा मॉडेलिंगचं. हे इम्पॉर्टंट असतं. आता मला सांगा, तुम्ही काही कशालाही कनेक्ट करत होता, बरं आता क्लिअर झालं असेल ना तुम्हाला की बाबा मी कंपनीमध्ये जाऊन बाबा हे कनेक्शन होत नाही, कशा थ्रू जातोय हे तर करू शकता ना तुम्ही. करू शकता आता बाबा नाही ह्याच्या थ्रू डायरेक्ट कनेक्शन नाही, ह्या टेबलमध्ये आहे का, या टेबलमध्ये आहे का, असं कनेक्शन करू शकता ना तुम्ही. क्लिअर? फक्त एकदा ते एक्सप्लेन करता का तुम्ही पहिला टेबल तोच का चूज केला तो? कोणता? म्हणजे आपण स्टार्टिंगला इथं काहीच कनेक्शन नसेल तर आपण प्रोडक्ट लुकअप पहिल्यांदा आणि सेल्स फॅक्ट टेबल का सिलेक्ट केलं? ओके, त्यामुळे कसं म्हणते म्हणजे स्टार्टिंगला आपण सेल्फ फॅक्ट टेबल तर नंतर केलं ना आपण, एंडला केला. पहिला दोन पहिला आता कनेक्ट मला केलं. सांग, ऑर्डर क्वांटिटी जी आहे ती कशामध्ये, कोणत्या टेबलमध्ये? सेल्स फॅक्ट टेबलमध्ये, सेल्फ फॅक्ट टेबलमध्ये. राईट. मला इथं मी जेव्हा एक व्हिज्युअल घेतलं तेव्हा काय दिसत होतं? ऑर्डर क्वांटिटी आणि त्याचं कॅटेगरी नेम, राईट. हो. ओके, जेव्हा मी रिलेशनशिप बिल्ड नव्हतं केलं तेव्हा काय दिसत होतं? इथं सेम क्वांटिटी नव्हतं, सेम क्वांटिटी दिसत होती. म्हणजे 84,174 फिल्टर आउट होत होती का? नव्हती होत. का नव्हती होत? कारण की प्रोडक्ट कॅटेगरीचं आणि सेल्स फॅक्ट टेबलचं कनेक्शन होतं का? नव्हतं. स्मिता, इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे. ओके, आता मला प्रोडक्ट कॅटेगरीज आणि सेल्स फॅक्ट टेबल पर्यंत जाण्यासाठी काहीतरी एक रोड चूज करावं लागेल, कुठून तरी मला जावं लागेल. ओके, मला असं दिसतंय प्रोडक्ट कॅटेगरी आणि प्रोडक्ट सब कॅटेगरी काहीतरी कॉमन आहे. प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये काहीतरी कॉमन आहे, आणि प्रोडक्ट लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये काहीतरी कॉमन. ओके, सो मी काय केलं, आधी प्रोडक्ट लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबल बघितला. ओके, काय बघितला? प्रोडक्ट लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. दोघांमध्ये कॉमन काय? प्रोडक्ट की. दोघांमध्ये कॉमन काय? प्रोडक्ट की. त्यामुळे काय केलं मी, प्रोडक्ट लुकअपला कशाशी कनेक्ट केलं? सेल्स फॅक्ट टेबलशी कनेक्ट केलं. माझा एक डाऊट अजून सॉल्व्ह झाला की मला प्रोडक्ट वाईज पण मला क्वांटिटी मिळू शकते, वेगवेगळ्या प्रोडक्ट वाईज. जर मी प्रोडक्ट कॅटेगरी नेमला पुल केलं तर, सॉरी प्रोडक्ट नेमला पुल केलं तर. क्लिअर आहे एवढं? त्याच्यामध्ये प्रोडक्ट नेम आहेत ना, प्रोडक्ट नेम काहीतरी आहे, प्रोडक्ट नेम्स वगैरे काहीतरी आहे, मॉडेल नेम वगैरे काहीतरी आहे, राईट. ते जर मी रिपोर्ट्समध्ये घेतलं, माझ्या व्हिज्युअलमध्ये घेतलं, त्याने पण डिफरंट क्वांटिटी दिसतील मला मॉडेल नेम. एक सॉल्व्ह झाला डाऊट अजून. ओके, मला माझं मेन टार्गेट काय? सेल्स फॅक्ट टेबल आणि प्रोडक्ट कॅटेगरीला कनेक्ट कर. ओके, आता प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये काय कॉमन आहे का? प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि सेल्स फॅक्ट टेबल काही कॉमन आहे? मग हाय काय म्हणतात? ओके, नाही आहे ना काय कॉमन. बघ, मला काय करावं लागेल, अगेन प्रोडक्ट लुकअप चेक करावं लागेल. प्रोडक्ट लुकअप आणि सेल्स सब कॅटेगरी काय आहे कॉमन? आहे काय? प्रोडक्ट सब कॅटेगरीज की. सो मला सब कॅटेगरी वाईज पण ऑर्डर क्वांटिटी मिळू शकतात. आता मिळू शकतात का? प्रोडक्ट सब कॅटेगरी कशाशी कनेक्ट आहे? प्रोडक्ट लुकअपशी. आणि प्रोडक्ट लुकअप कशाशी कनेक्ट आहे? सेल्स फॅक्ट टेबलशी. सो ह्यांचं पण इनडायरेक्टली कनेक्शन झालं दोघांचं. इनडायरेक्टली, डायरेक्टली झालंय का? नाही झालं, तर इनडायरेक्टली झालंय, राईट. ओके, देन
आता प्रोडक्ट लुकअप सॉरी प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट कॅटेगरी काय कॉमन आहे? प्रोडक्ट कॅटेगरी की, Product category. राईट. सो प्रोडक्ट कॅटेगरी वाईज पण मला आता ऑर्डर क्वांटिटी मिळू शकतात. तर हे काय झालं? इनडायरेक्ट रिलेशनशिप झालं ना, राईट. तो कसं केलं आपण? प्रोडक्ट कॅटेगरी टू प्रोडक्ट सब कॅटेगरी, प्रोडक्ट सब कॅटेगरी टू प्रोडक्ट लुकअप आणि प्रोडक्ट लुकअप टू सेल्स फॅक्टर, राईट. अजून पुढं काहीतरी असतं तर अजून पुढं. येस, डिपेंड्स ऑन कार्डिनॅलिटी किंवा डिपेंड्स ऑन रिलेशनशिप. तुम्हाला काय काय पाहिजे? सर ऐका ना, पहिल्यांदा आपण याच्या कोशामध्ये प्रायमरी की आहे, पहिल्यांदा आपण ते चूज करणार आणि मग त्याच्यानंतर ठरवणार की पहिला कोणते 2 टेबल कनेक्ट करायचे. राईट. पहिली प्रायमरी की चूज करायची फर्स्ट टेबलमध्ये. आधी बघून घ्यायची कोणते 2 टेबल कनेक्ट करायचे तुला. ते 2 टेबलवर तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करणार पहिल्यांदा. नंतर बघायचे पुढचे 2 टेबल कोणते कनेक्ट करायचे. माझं कनेक्शन कसं जाते हे बघायचं. नाही ना, आपल्याला पहिला इथे 2 टेबल कनेक्ट करायचे होते, पण तिथे कॉमन डेटा नव्हता म्हणून आपण दुसरे 2 टेबल बघितले. त्याच्यामध्ये असं ना, राईट. आणि तेव्हा प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये म्हणजे प्रायमरी की नव्हती म्हणून आपण पहिला प्रोडक्ट लुकअप आणि सब कॅटेगरी हे 2 कनेक्ट केले. राईट. थँक्यू. क्लिअर आहे कसं आलो आपण? तर आपल्याला तिकडे फिल्टर डेटा करायचा होता म्हणून हे 2 टेबल आपल्याला पाहिजे. राईट. फिल्टर डेटा म्हणजे काय होतं? मला आता मॅनेजर आला आणि त्याला विचारला तर मला प्रत्येक कॅटेगरी वाईज किती ऑर्डर क्वांटिटी दाखव. जर माझं कनेक्शन होतं तर काय करावं लागलं असतं तुम्हाला? जर कनेक्शन नसतं तर तो डेटा फेच करावा लागला असता. म्हणजे काय करावं लागतं? मर्ज करावं लागला असता. मग तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करावं लागलं असतं. हेक्टिक आहे खूप. सारखं मर्जिंग करणं पॉसिबल आहे. त्यामुळे पॉवर बेस स्लो होईल, तुमचा परफॉर्मन्स स्लो होईल. रिडंडन्सी असतं ना, रिपीटेटिव्ह वर्क ते खूप वाढेल. पण इथं काय केलं मी? मॉडेलिंग मध्ये गेलो आणि डायरेक्ट कनेक्शन केलं. जर मी कनेक्शन करतोय तर मला इथं पण फिल्टर आउट होतोय ना डेटा ऑटोमॅटिकली. माझी रिडंडन्सी काय झाली? कमी झाली. रिपीटेड वर्क काय झालं? कमी झालं. का? तर मी मॉडेलिंग करतोय दोघांमध्ये, त्यामुळे. क्लिअर. जर मॉडेलिंग नसतं तर काय केलं असतं? मी मर्जिंग केलं असतं. म्हणजे पहिला टेबल घेतला असतं, दुसऱ्या टेबलमध्ये टाकलं असतं, असं केलं असतं. पण त्यासाठी पण काय करावं लागतं? मर्जिंग करताना काय करावं लागतं? काय करावं लागतं? सेम कॉलम, राईट. सेम कॉलमच नसतं तर मर्जिंग झालं असतं नाही. इथं पण मॉडेलिंग मध्ये तसंच आहे ना. दोघांमध्ये काय पाहिजे? सेम कॉलम पाहिजे. सेम कॉलम पाहिजे दोघांमध्ये, राईट. तसं. क्लिअर? नक्की ऑनलाईन सगळ्यांना मोठ्याने बोला. कळतंय का? डोक्यावर कळते सर. ओके. डोक्यावर नाही जात ना? बाकीचे देव, हर्षदा, नारायण, प्रीती, समजतंय. हो सर, कळतंय. रोहन, सायली. अच्छा. रोहन, श्रेया नाही जॉईन झाली आज का? तिला म्हणून मिस नको करू, इम्पॉर्टंट चालू आहे. कुठं? अरे आत्ता जॉईन झाली ती श्रेया. अरे ती आत्ता जॉईन झाली, लिव्ह झालेली ती. हॅलो. तू लिव्ह झालेलीस ना आता? हो, कॉल आलता मला. ओके. कॉलवर नंतर बोल, आधी हे समजून घे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कसं रिलेशनशिप, कसं वाया आलो आपण, राईट. ओके. सांगा दुसरं टेबल अजून कोणते कनेक्ट करू शकतो? बोला. तुम्हाला आउटपुट काय हवंय? तुम्हीच सांगा, तुम्हाला आउटपुट काय मिळतं त्याच्यातून तू सांग. मी नाही काय सांगणार तुम्हाला काय आउटपुट पाहिजे. टू रिटर्न डेटा. प्रोडक्ट लुकअप टू रिटर्न्स डेटा कसं कनेक्ट करणार? प्रोडक्ट की. ओके, ठीक. अजून करू कनेक्ट मी प्रोडक्ट की टू रिटर्न्स डेटा. सो मला प्रोडक्ट वाईज रिटर्न्स क्वांटिटी मिळू शकते का? रिटर्न्स डेटामध्ये काय प्रेझेंट आहे? रिटर्न्स क्वांटिटी. आणि जर माझा मॅनेजर आला तर म्हणला मला प्रोडक्ट नेम वाईज रिटर्न्स दे, तर मी देऊ शकतो का? किंतु कशाचं, कोणत्या 2 टेबलचं रिलेशनशिप बिल्ड करतो? प्रोडक्ट लुकअप आणि रिटर्न्स डेटा. ओके. काय करतो मी? रिलेशनशिप क्रिएट करण्यासाठी इकडून उचलतोय आणि इकडे टाकतोय, राईट. हा एक ऑप्शन आहे. और इथं मॅनेज रिलेशनशिप दिसतंय तुम्हाला? त्या मॅनेज रिलेशनशिपवर क्लिक करा. काय करायचं तुम्हाला? इथं रिलेशनशिप आले, आता आपण 3 बिल्ड केलेलं. ओके. काय नवीन क्रिएट करायची, इथं न्यू रिलेशनशिप मध्ये जाऊ. न्यू रिलेशनशिप. ओके.
फर्स्ट टेबल कोणता येईल? डिफरन्स टेबल फर्स्ट टेबल कोणता येईल? डेटा फ्लोज फ्रॉम ऑलवेज. प्रायमरी पासून सुरुवात. प्रायमरी डायमेन्शन टेबल टू फॅक्ट टेबल. Fact table. डायमेन्शन टेबल टू फॅक्ट टेबल. कोणता येईल पहिला? Product lookup is the dimension Product table. lookup. Return data is the fact table. आणि टू टेबल मध्ये रिटर्न्स डेटा. कुठे गेला रिटर्न्स डेटा आपण? इथेच आहे बघा सेल्स डेटा. सॉरी त्याने ऑटोमॅटिकली डिटेक्ट केलं बघा. आपण सिलेक्ट केला का कॉमन? कारण की प्रोडक्ट लुकअप मध्ये ऑलरेडी प्रायमरी की राईट. प्रोडक्ट लुकअप मध्ये काय एक प्रायमरी की आणि तीच इथं रिटर्न डेटामध्ये काय ऍक्ट करते ॲज अ फॉरेन की. बिकॉज एक प्रोडक्ट आहे तो मल्टिपल टाइम्स रिटर्न झाला असेल आणि त्याची मल्टिपल टाइम्स कुठेतरी हे झालं असेल नोंदणी काय म्हणतात रे? लिहिणं काय म्हणतात? नोंदणीला काय म्हणतात? हा नोट डाऊन झाला असेल कुठेतरी. राईट. नोट डाऊन झाला असेल त्यामुळे तो मल्टिपल टाइम्स. ओके. सो काय झाली तर रिलेशनशिप 1 to many. वन प्रोडक्ट हॅज मेनी रिटर्न्स. वन बॉय हॅज अ मेनी फ्रेंड्स. सेम तसं. ओके. सेम. सर ऐका ना, मला ते कळलं नाहीये. म्हणजे मला 1 to 1, 1 to many ह्याचं हे काय असतं कळलेलं आहे. पण इथे जेव्हा मागे होतं ना, कुठे मागे? ते इथे आता ठीक आहे. या आपण page वर. पुढच्या ह्याला बघू. पुढच्या रिलेशनशिपला ते पण क्लिअर करू. ठीक आहे. झालं प्रोडक्ट लुकअप आणि रिटर्न स्टेटस झालं. अजून काय कनेक्ट करू शकतो? झाले ना. झालं की प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट लुकअपचं. अजून मोठं करू. ते. हा सर ते आम्हा मोठं करतो. दिसतंय आता? हां सांगा. कस्टमर टेबल टू सेल्स फॅक्ट टेबल. कस्टमर टेबल म्हणजे काय कॉमन आहे दोघांमध्ये? कस्टमर की जर मला कस्टमर वाईज ऑर्डर क्वांटिटी हवी असेल किंवा कस्टमर वाईज सेल्स हवा असेल मिळू शकतो मला? कसा मिळू शकतो? की आहे ना त्याच्यामध्ये. ठीक आहे की आहे मला मान्य आहे पण कसा मिळू शकतो मला सेल्स हे सांगा मला. कसं फिल्टर करू? प्रोडक्ट कस्टमर लुकअप मध्ये थोडी प्रोडक्ट प्राइस आणि हे आहे. प्रोडक्ट प्राइस कशामध्ये? प्रोडक्ट प्राइस कशामध्ये? कोणत्या टेबलमध्ये? प्रोडक्ट लुकअप मध्ये. प्रोडक्ट लुकअप आता इनडायरेक्टली कनेक्ट आहे. सॉरी डायरेक्टली कनेक्ट आहे. डायरेक्टली कनेक्ट आहे ना प्रोडक्ट लुकअप. ओके. आणि आता मी कस्टमर लुकअप पण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो. सो मला कस्टमर वाईज सेल्स मिळू शकतो. डेटा इकडून पण फ्लो होते आणि इकडून पण फ्लो होते त्यामुळे. ओके. काय करणार मी? कोणते उचलणार? कस्टमर की टू कस्टमर की उचलतो. कस्टमर की टू कस्टमर उचलून फक्त टाकतो याच्यावर. ठीक आहे. एवढं फक्त लक्ष. फक्त रिटर्न डेटा हो. प्रोडक्ट लुकअप मध्ये दोन प्रायमरी की कशी काय? प्रोडक्ट लुकअप कशी काय दोन प्रायमरी की? आता आपण हे केलं प्रोडक्ट की एक हां दुसरी आणि प्रोडक्ट हे कस्टमर नेम कुठे गेलं रे? कस्टमर की. ओके. हां झालं कनेक्शन दोघांचं. कस्टमर की दोघांमध्ये कॉमन आहे. येस स्मिता आता इथून बोल. हा इथे जेव्हा 1 to many इथे खाली कार्डिनलिटी दिसते ना, तिथे मला कन्फ्युजन होते की ते मला एक सांग बेसिक लॉजिक. कस्टमर लुकअप मध्ये कस्टमर की ॲज अ काय ऍक्ट करणार? कस्टमर लुकअप मध्ये कस्टमर की ऍज अ प्रायमरी की. म्हणजे तू अमेझॉनला गेली आणि अकाउंट क्रिएट केली. तू एकदाच अकाउंट क्रिएट करू शकते म्हणजे कस्टमरची इन्फॉर्मेशन एकदाच फिल आउट होणार. बरोबर आहे. राईट. आता तुला ऑर्डर प्लेस करायची. ठीक आहे. तुला काय करायची? ऑर्डर प्लेस करायची. तू किती वेळा ऑर्डर करू शकते? किती पण वेळा? एकदा तू अकाउंट क्रिएट केलंय मग किती वेळा पण ऑर्डर कर. तसंच इथं आहे ना. इथं काय कस्टमर की काय कस्टमर लुकअप मध्ये ऍज अ प्रायमरी की आणि त्यांनी अकाउंट रजिस्टर केले. आता तो ऑर्डर करायला जातोय. त्यांनी मल्टिपल ऑर्डर्स केले. एकदा फोन ऑर्डर केला, एकदा बॉटल, एकदा मोबाईल, काही ऑर्डर केलं. त्याच कस्टमर की मल्टिपल टाइम्स येणार आहे. राईट. एक जर त्यांनी बॉटल ऑर्डर केली त्याचं नाव आणि त्याची कस्टमर की. त्यांनी मोबाईल ऑर्डर केला त्याची कस्टमर आणि त्याची कस्टमर नाव आणि त्याची कस्टमर की. मल्टिपल टाइम्स येणार आहे. त्यामुळे इथं काय ना मेनी कस्टमर्स की ना त्यामुळे रिलेशनशिप काय येणार 1 to many. पावर
डोकं लावायची गरज नाही त्याच्यामुळे. पॉवर बी ऑटोमॅटिकली मला सजेस्ट करून देतो. ओके, ठीक आहे. क्लिअर स्मिता? हा. मोस्ट ऑफ द टाइम वन टू मेनीच यूज करत जावा. मेन टू मेनी हार्डली एखाद्या केसमध्ये येऊ शकता, बट मोस्ट ऑफ द सर एक येस. मेनी टू मेनी आपण का यूज नाही करत? बिकॉज ऑफ ॲम्बिग्युटी, म्हणजे कन्फ्युजन हे होतं, कन्फ्युजन क्रिएट होतं. मी डेटा कसा फ्लो करू, इकडून येऊ का इकडून येऊ, त्यामुळे म्हणजे ह्या साईडने फ्लो करू की त्या साईडने फ्लो करू, ते ॲम्बिग्युटी क्रिएट होते. त्यामुळे असं त्याला सांगायचं. त्याला एक्झॅक्ट कनेक्शन मिळत नाही की बाबा मला कोणता डेटा घ्यायचा आहे स्टार्टिंगला. त्यामुळे डुप्लिकेट्स असणार आहे कस्टमर रिपोर्ट, ते रिमूव्ह करते. झालं? ओके, देन नेक्स्ट बोला. प्रोडक्ट लुकअप टू केलं ना तूच पहिलं, तेच सांगितलं. टेरिटरी अभी बोला नेक्स्ट. अरे नेक्स्ट बोला. सर ते मोठं करा ना थोडस. अरे इथं चेक करतो. बोला. रिटर्न्स डेटा आणि सेल्स डेटा. ओके, ठीक आहे. दोन्ही काय आहेत? दोन्ही काय फॅक्ट टेबल आहे. दोन्ही कनेक्ट फॅक्ट टेबल आपण कनेक्ट. दोन्ही फॅक्ट टेबल कनेक्ट करून बघू. कनेक्ट होत नाही पण कनेक्ट करून बघू. ठीक आहे. काय काय कसे तू कनेक्ट करणार आपण? टेरिटरी की. काय दिसतंय? द रिलेशनशिप हॅज कार्डिनॅलिटी मेन टू मेनी. दिस शुड बी ओनली यूज इफ इट इज एक्सपेक्टेड दॅट नायदर कॉलम territory key or territory key contains unique values and that significantly different behavior of many to many relationship is understood. बेसिकली ते असं सांगते की ambiguity क्रिएट करतं. दॅट्स इट. डायरेक्ट एरर दिलं ना त्यांनी, सजेस्ट करतं ते डायरेक्ट. सो कॅन वी कनेक्ट टू फॅक्ट टेबल्स? नो. दोन दुश्मनांची कधी मैत्री होऊ शकते? नाही होऊ शकत. बरोबर आहे. दोन ते एका नवऱ्याला दोन बायका असतात, त्या दोघांची कधी पटू शकते? नाही पटू शकत. सिम्पल. हा तोच अरमान मलिक काय असेल तो पटू शकतं कधी? नाही. तसं मेनी टू मेनी रिलेशनशिप एकमेकांना नाही पटू शकत. सिम्पल. क्लिअर? आता क्लिअर, आता लक्षात राहील. बोला नेक्स्ट. काय ते नको बघू. सेल्स डेटा नाव आहे रे फक्त, ते नको बघू. ते डिलीट करायचं मला. बोला काय काय कनेक्शन करू शकतो आज? ओके, कॅलेंडर लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबलची ऑर्डर डेट. काल बघितलं ना आपण, डेट टू ऑर्डर डेट. ऑर्डर वन टू मेनी. डेट लुकअप, कॅलेंडर लुकअप आहे. तुमचा कॅलेंडर आहे समजा 12 महिन्यात, त्याचा एकदाच डेट असते. बरोबर आहे. पण तुम्ही जेव्हा ॲमेझॉनला ऑर्डर करायला एकाच डेटला मल्टिपल टाइम्स ऑर्डर करता ना, एकाच डेटला मल्टिपल ऑर्डर्स प्लेस होत असतील, राईट? त्यामुळे तिथं मल्टिपल टाइम्स सेल्स फॅक्ट टेबल. बट कॅलेंडर लुकअप एक स्टॅटिक टेबल आहे ज्यामध्ये 1 ते 12 महिन्याच्या एकच डेट आहे, मल्टिपल डेट्स नाहीत. कधी असं बघितलंय की आता मी एप्रिल झालं ना, आज किती तारीख आहे? 8 तारीख आहे. 8 डबल वेळ आली का? नाही आली. तोच कॅलेंडर लुकअप आहे आपला. एक कॅलेंडर आहे पूर्ण. ओके, म्हणजे तो अख्खा प्रायमरी केला. क्लिअर? ठीक. अजून बोला. चला सांगा. बोला. सर, येस. टेरिटरी लुकअप मधलं सेल्स टेरिटरी की आणि रिटर्न्स डेटामध्ये टेरिटरी की आपण कनेक्ट करू शकतो का? राईट, करू शकतो. जर मला रिटर्न्स डेटा हवा असेल बाय टेरिटरी. टेरिटरी म्हणजे काय? एक एरिया, रिजन वगैरे, कंट्री म्हणतो त्याला काय म्हणतो आपण? टेरिटरी म्हणतो. तर टेरिटरी लुकअप काय? डायमेन्शन टेबल आहे. डायमेन्शन टेबल आहे ना, आणि हा कोणता आहे? फॅक्ट टेबल आहे. सो मी कनेक्ट करू शकतो. दोन्ही फॅक्ट टेबल आहेत का? नाही आहेत. आहेत का?
नाहीये. ओके, सो काय जाणार डायमेन्शन टू फॅक्ट टेबल, सेल्स टेरिटरी टू टेरिटरी गेलो. 1 to many. One territory has many returns. One region has many returns. क्लिअर. इंडियामध्ये मल्टिपल टाइम्स गोष्टी परत जातात, मेनी रिटर्न्स होतात ना. इंडिया एक काय कंट्री आहे, कंट्री ना इंडिया. ओके, डन. अजून सांगा कुठे झाले, अजून राहिले. इसलिए पावर BI को इतना सैलरी नहीं मिलता. हे लई इम्पॉर्टंट असतं रे, डेटा मॉडेलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही ॲज अ 1 वर्ष जर एक्सपिरियन्स करून गेला, तुम्हाला म्हणले ना मॅनेजरने म्हणले तुम्हाला डेटा मॉडेल म्हणजे इंटरव्ह्यू घ्या, तुम्हाला जर डेटा मॉडेलिंग परफेक्ट येईल असेल, नाही म्हणले तुम्हाला 9-10 लाखाचं पॅकेज देऊन टाकतील, नाही म्हणलं तरी. हे सर्वात किचकट काम. आम्ही असं वहीवर लिहितो, आधी टेबल नोट डाऊन करतो, ते टेबल मधलं बघतो बा कोणतं लागेल. 10 वेळा तर आमची पानं फाटलेली असतात, नुसतं फाडून फेकून देतो बा, नाही लागत ते. झंझटचं काम असतं, पण भारी काम. इथं सगळ्या गोष्टी थांबतात. सिंपल. सांगा चालू की डोकं. राईट, टेरिटरी टेबल आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये काय मिळणार मला? काय मिळणार म्हणजे आउटपुट काय मिळणार? तर सेल्स फॅक्ट बरोबर आहे, सेल्स फॅक्ट टेबल आम्ही टेरिटरी लुकअप कनेक्ट करू शकतो. मला आउटपुट काय मिळू शकतो? बोलो. टेरिटरी आपलं सेल्स फॅक्ट टेबल मध्ये कोणता कॉलम आहे? मेन ऑर्डर क्वांटिटी आहे का? सो मला जर रिजन वाईज ऑर्डर क्वांटिटी बघायची असते तर मिळेल मिळेल मिळेल. सो काय करणार, सेल्स टेरिटरी की टू टेरिटरी की डायरेक्ट कनेक्शन ना. डन. की झालं रिलेशनशिप. ओके, मॅनेज रिलेशनशिप मध्ये जावा आणि चेक करा की झालं. 1 2 3 4 5 6 7 8 अजून 2 राहिलेत. सर येस. तुम्ही इथं कॅलेंडर लुकअप मध्ये डेट जे आहे ना ते सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ऑर्डर डेटशी कनेक्ट केलं आणि राईट. केस कॅलेंडर लुकअप आपण इथं रिटर्न्स डेटा मध्ये रिटर्न डेट आहे तिथं आपण कनेक्ट करू शकतो का? म्हणजे करून बघू. करू. बरोबर आहे, बरोबर आहे. मला रिटर्न्स पाहिजे असतील एखाद्या डे वाईज एखाद्या मंथ वाईज, तर कसं कनेक्ट करणार? बरोबर ना. बरोबर आहे. ते चला एक राहिली लास्ट. कोणती राहिली असेल? कालची इनॅक्टिव्ह राहिली. कोणती होती इनॅक्टिव्ह रिलेशनशिप कालची? कोणती होती? बोलो बोलो. स्टॉक डेट होती ना, डेट टू स्टॉक डेट होती ना इनॅक्टिव्ह रिलेशनशिप. आठवतंय? नाही आठवत? स्टॉक डेट कशामध्ये प्रेझेंट आहे? सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. आणि डेट कशामध्ये प्रेझेंट? कॅलेंडर लुकअप मध्ये. ऑलरेडी आपण कनेक्शन केलंय डेटशी, राईट? ते ऍक्टिव्ह आहे. आता मी स्टॉक डेटशी कनेक्ट करतो आणि सेव्ह. झाली इनॅक्टिव्ह रिलेशनशिप बिल्ड. ह्याचा आपण जेव्हा यूज होईल तेव्हा काय, आता तर यूज नाही काय मला. क्लिअर. कसे रिलेशनशिप बिल्ड केले क्लिअर. असे काहीतरी लाईन्स दिसतात कनेक्शन्सच्या. क्लिअर. नाही जर तुम्हाला बघायचं असेल तर मॅनेज रिलेशनशिप मध्ये जायचं आणि बघायचं रिलेशनशिप. सर तुम्हाला कसं माहिती ते 10च रिलेशनशिप होणार आहेत ते? अरे माझं खूप काम करून झालेलं आहे त्यामुळे. ओके, तुम्ही ह्या बेसिसवर बोलताय का मला? पण इन जनरल जर बघितलं तुम्ही, जेव्हा प्रॅक्टिस म्हणजे रिअल लाईफ मध्ये काम करतात, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली घेऊन जाईल की बाबा ह्याच्या पुढे रिलेशनशिप आपण करूच नाही शकत. जेव्हा तुम्ही प्रोजेक्टवर वर्क करता ना तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा ह्याच्या पुढे आपण करूच नाही शकत. दॅट्स प्रॅक्टिस. बाकी काय. डन. एवढं काय आलंय?
एवढे रिलेशनशिप बिल्ड झाल्यात. फोटो काढून घ्यायचा आहे तर घेऊ शकता. मी फक्त मॅनेज रिलेशनशिप ऑन करतो. मग तुम्हाला सतत व्हिडिओ नाही बघायला लागणार पुढेपर्यंत किंवा कोणतं काय. कोणता कुठे दिसतोय जे आपण ऑफ केलंय बघ ऑटो डिटेक्ट रिलेशनशिप स्टार्टिंगला. जर मी रिलेशनशिप ऑटो डिटेक्ट ऑफ नसतं केलं ना तर ऑलरेडी बिल्ड झाले असतात. आपल्याला करायची पण गरज असते. बट कसं असतं बेस्ट प्रॅक्टिस कोणताही टेबल कशाशी कनेक्ट नाही होऊ शकत. आपण बघितलेलं स्टार्टिंगला प्रोडक्ट नेम कशाशी कनेक्ट करू शकत होतं ते होतं, त्या गोष्टी होतात. त्यामुळे आपण ऑटो डिटेक्ट ऑन नाही ठेवत. करू क्लोज. हॅलो सर. येस. सर ते एकदा मॅनेज रिलेशनशिप हा काय 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 बोल. मॅनेज रिलेशनशिप ओके हां क्लिक करतो. इथं ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह कसं हे झालं म्हणजे ते ऑटोमॅटिक डिटेक्ट करते का ते? साईडला दिसतंय बघ ना ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह. जे हो. डॉटेड लाईन झालं डायरेक्ट इनऍक्टिव्ह दिसतंय ते. तो हो, ऑटोमॅटिक but ते म्हणजे पॉवर बीआय एवढा पॉवरफुल आहे ना, म्हणजे एवढा बिझनेस इंटेलिजन्स टूल त्याला ह्या म्हणतात की तो ऑटो डिटेक्शन खूप करतो, म्हणजे ऑटोमेशन वर्क खूप करतो. ओके आता म्हणजे आपण ते त्याला ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह आहे इनऍक्टिव्ह आहे नव्हतं सांगितलेलं त्यांनी. त्याला आपण सांगितलेलं का बाबा ही ऍक्टिव्ह आहे इनऍक्टिव्ह आहे नव्हतं सांगितलेलं. त्यांनी डायरेक्ट स्टेटस घेतला आणि टाकले डायरेक्ट समोर ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह. ओके. क्लिअर. हो. करू क्लोज. आता मी माझ्या रिपोर्ट व्ह्यूला जातो. इकडे लक्षात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे फक्त इकडे लक्षात. 2 मिनिट रिपोर्ट व्ह्यूला जातो आणि आता कॅन्सल करतो. हे काय आलं ना फिल्टर आउट कसं करायचं पुढे आपल्याला करायच्या आहेत खूप गोष्टी. कॅन्सल करतो. ठीक आहे. मी याच्यामध्ये टेरिटरी लुकअपची टेरिटरी की घेतो. घेतला. देन मी घेतो ऑर्डर क्वांटिटी. कुठे रे ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी सेल्स फॅक्ट टेबलमधलं ऑर्डर क्वांटिटी घेतला. ठीक. मला आता रिटर्न क्वांटिटी पण घ्यायची. कशामध्ये रिटर्न क्वांटिटी. रिटर्न टेबल मध्ये. रिटर्न्स डेटामध्ये रिटर्न क्वांटिटी. अरे असं नाही व्हायला पाहिजे. जस्ट वेट अ मिनिट. Why? Can't determination between 2 or more fields because I think data typeचा इश्यू आहे. Just wait a minute guys. Returns data. रिटर्न डेट. अरे इथे टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये भाई तर डेट करा. केलं तुमचं झालं असेल ऑलरेडी. माझ्याकडे मी नव्हतं केलं. इथं पण टेक्स्ट आहे. होल नंबर डेटा टाईप मिसमॅच आहे ना त्यामध्ये घेत नाहीये. होल नंबर प्रोडक्ट की होल नंबर रिटर्न क्वांटिटी होल. apply changes. ठीक आहे. आता जी काय ऑर्डर रिटर्न क्वांटिटी आली ती सेम आली का. 1828. बट
टेरिटरी वाईज काहीतरी डिफरंट असणार आहे, Yes, sir. बरोबर आहे. टेरिटरी वाईज डिफरंट असणार का प्रत्येक टेरिटरी मध्ये सेम जाणार आहे? नाही. असं का होतंय? मी मॉडेल व्ह्यू मध्ये जातो अगेन. जो फ्लो होतोय इकडे बघा, थांबा. आता जी डायरेक्शन फ्लो होती ती कशी होती? टेरिटरी लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल. कशी होती? टेरिटरी लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल कशी होती? एक सिंगल डायरेक्शन होती. हा एरो दिसतोय तुम्हाला, सिंगल डायरेक्शन होती. रिटर्न्स डेटाकडे डेटा जातोय का? नाही जाते. कसं जातोय? इकडे जातोय फक्त डेटा, वरती जातो वरती. म्हणजे काय फिल्टर आउट होणार आहे? फक्त ऑर्डर क्वांटिटी. का? एरो कोणत्या साईडला आहे? कोणत्या साईडला आहे? वरती बघा इथं, वरच्या साईडला आहे. वरच्या साईडला काय काय प्रेझेंट आहे? फक्त ऑर्डर क्वांटिटी प्रेझेंट आहे. त्यामुळे इकडे फिल्टर आउट काय होतंय? इकडे बघा, ऑर्डर क्वांटिटी फिल्टर आउट होती. एवढं तर काय आलं? क्लिअर एवढं? ठीक आहे. अगेन मी मॉडेल व्ह्यू मध्ये जातो आणि इथं बाय डायरेक्शनल फ्लो करतो. प्रॉपर्टीज मध्ये जातो. इथं सिंगल डायरेक्शन आहे. सिंगल डायरेक्शन आहे म्हणजे सिंगल एरो दिसत होता. ओके, इथं बाय डायरेक्शन करतो म्हणजे बोथ करतो. सेव्ह करतो. केलं सेव्ह. डेटा कसा जातोय? इकडं पण डेटा जातोय आणि वरती पण डेटा जातोय. एवढं क्लिअर आहे? ठीक आहे. आता मी रिपोर्ट व्ह्यू मध्ये जातो. काय झालंय? चेंजेस झाले. का होते? बाय डायरेक्शनल फ्लो मुळे. जर सिंगल डायरेक्शन होत होतं माझं, इकडे लक्षात आहे, सिंगल डायरेक्शन होतं तर एरो कोणत्या साईडला होता? फक्त वरच्या साईडला होत होता. डेटा फक्त कसा फ्लो होत होता? वरती फ्लो होत होता. एवढं तर क्लिअर आहे. जेव्हा मी बाय डायरेक्शनल केलं म्हणजे बोथ डायरेक्शन सेव्ह केलं, काय दिसतंय? एरो वरती पण आहे खाली पण आहे. म्हणजे डेटा इकडे पण फ्लो होतोय आणि इकडे पण फ्लो होतोय. त्यामुळे त्यांनी रिटर्न क्वांटिटी पण फ्लो हे केली, चेंज केली आणि ऑर्डर क्वांटिटी पण चेंज केली. कशाला? नाही करावं लागत. सगळ्यांना नाही करावं लागत. तुम्हाला फक्त दाखवते. मोस्ट ऑफ द बेस्ट प्रॅक्टिस अशी की सिंगल डायरेक्शन यूज होतं. बोथ डायरेक्शन कधीच यूज नव्हतं. फक्त मी तुम्हाला दाखवलं का की बा त्याची कन्सेप्ट काय. ओके सर, तुम्ही म्हणू शकता सर रिटर्न्स डेटा तर बाकीच्याला पण कनेक्टेड, मग त्याचं बोथ डायरेक्शन केलं ते फिल्टर आउट होईल. बट रिटर्न्स डेटा अशा थ्रू प्रोडक्ट लुकअप मध्ये पण जाते, इथून पण प्रोडक्ट लुकअप मध्ये जाते. जेव्हा मी इथं बाय डायरेक्शन करायचं बघेल, बघा इकडे बाय डायरेक्शन करतोय. नाही झालं ना? नाही झालं बिकॉज तो कन्फ्युजन निर्माण करतो. बाबा रिटर्न डेटा मी जाऊ कसा? प्रोडक्ट लुकअप थ्रू जाऊ का? कॅलेंडर लुकअप थ्रू जाऊ? किती डायरेक्शन आहे? रिटर्न्स डेटा टू प्रोडक्ट लुकअप, रिटर्न्स डेटा टू कॅलेंडर लुकअप, रिटर्न्स डेटा टू टेरिटरी लुकअप. किती कनेक्शन आहे? 3 डिफरंट कनेक्शन आहे. त्यामुळे तो काय होतं? कन्फ्युज होते की बाबा कुठून जाऊ मी? नाही ते होणार नाही, ते एरर आहे. पण सांगतोय मी काय म्हणतोय ते. कन्फ्युज होते की बाबा मी कुठून जाऊ, राईट. त्यामुळे आपण काय चूज केलं? फक्त टेरिटरी लुकअपवर आपण बाय डायरेक्शनल फ्लो यूज केला. जेव्हा मी टेरिटरी लुकअपवर बाय डायरेक्शनल फ्लो यूज केला तेव्हा काय केलं त्यांनी? ऑटोमॅटिकली जे इथं फिल्टर आउट होतं ते काय केलं? फिल्टर केलं. फक्त इथं क्वांटिटी काय दिसत होती? सेम 1828 दिसत होती. इथं काय ऑटोमॅटिक फिल्टर झालं. ह्याला म्हणतो आपण बाय डायरेक्शनल फ्लो. तुम्हाला इंग्लिशची गरज आहे ना, आणलंय मी तुमच्यासाठी. ओके अरे म्हणजे सांगतोय. सो बाय डायरेक्शन फ्लो काय म्हणतं? बाय डायरेक्शन फ्लो इन पॉवर BI ऑल्सो कॉल्ड बोथ डायरेक्शन क्रॉस फिल्टर. त्याला काय म्हणतो आपण? क्रॉस फिल्टर डायरेक्शन. ऑलवेज रिमेंबर, क्रॉस फिल्टर डायरेक्शन म्हणजे काय? सिंगल डायरेक्शन आणि बोथ डायरेक्शन. इंटरव्ह्यू विचारतात व्हॉट इज क्रॉस फिल्टर डायरेक्शन. दोनच टाइप्स आहेत, सिंगल अँड बोथ. डेटा कसा फ्लो होतोय हे त्याच्यामुळे कळतं. क्लिअर? डेटा कसा फ्लो होतोय त्याच्यामुळे कळतं. ओके सो means that filters can travel in both direction between the related tables instead of only one direction. Okay, then bidirectional filtering allows filters to flow both ways. आपण बघितलं ना, रिटर्न्स डेटा, रिटर्न्स क्वांटिटी एकाच साईडने फ्लो होत होती, त्यामुळे फिल्टर आउट होत होतं का? नव्हतं होत. जेव्हा मी बाय डिरेक्शनल केलं त्यांनी काय केलं? दोन्ही साईडने डेटा गेला, एक वरती पण गेला आणि या साईडला पण गेला. त्यामुळे रिटर्न क्वांटिटी काय झाली? फिल्टर आउट झाली, राईट. So bidirectional filtering allows filters to flow both ways across the relationship between the two tables in Power BI. Okay. Single direction flow काय असतो? Default behavior. Power BI चा default behavior. Then filter flows from dimension table to fact table. Okay. Then recommended in most data models. Okay. And then reduce ambiguity and improves performance. Ambiguity म्हणजे काय? Confusions.
ते रिड्यूस करते आणि काय वाढवतो, परफॉर्मन्स वाढवतो. ओके, देन बाय डायरेक्शनल फिल्टर फ्लो. फिल्टर मूव्स इन बोथ डायरेक्शन बिटवीन द टेबल. जसं आपण बघितलं, तो वरती पण गेलेला आणि खाली पण गेलेला, राईट. देन इच रिलेटेड टेबल्स कॅन फिल्टर द अदर. म्हणजे प्रत्येक कॉलमला फिल्टर कर. द बोथ डायरेक्शन यूज केलं, प्रत्येक कॉलमला म्हणजे दुसऱ्या टेबलच्या प्रत्येक कॉलम. ओके, देन रिलेशनशिप क्रॉस फिल्टर डिरेक्शन इज सेट टू बोथ, जे आपण बघितलेली. व्हेन इट इज यूज, व्हेन स्लायसर फ्रॉम फॅक्ट टेबल मस्ट अफेक्ट डायमेन्शन टेबल. स्लायसर फ्रॉम फॅक्ट टेबल म्हणजे फॅक्ट टेबल मध्ये काय जे स्लायसर यूज करायचं. स्लायसर म्हणजे काय, फिल्टर, एखादं फिल्टर. फॅक्ट टेबल मध्ये काय होते, रिटर्न डेटामध्ये रिटर्न की असेल त्याला आपण एक स्लायसर चूज करू. तो आपल्याला जर फिल्टर आउट करायचं असेल तेव्हा तुम्ही बोथ डायरेक्शन यूज करा. काय म्हणताय, व्हेन स्लायसर फ्रॉम फॅक्ट टेबल मस्ट अफेक्ट द डायमेन्शन टेबल. म्हणजे ती रिटर्न की टेरिटरी लुकअपला अफेक्ट करायला पाहिजे, टेरिटरी लुकअपच्या डेटाला अफेक्ट करायला पाहिजे, तेव्हा तुम्ही बोथ डायरेक्शन यूज करा. क्लिअर. ओके, इन मेनी टू मेनी रिलेशन, हे मेनी टू मेनी यूज होतो, पण आपल्याकडे मेनी टू मेनी आहे का, नाही. ओके, वेन क्रॉस फिल्टरिंग इज रिक्वायर्ड बिटवीन द रिलेटेड टेबल, स्पेशल एनालिटिकल सिनेरियोज, दॅट्स रिस्क अँड डिसएडव्हांटेजेस, कॅन क्रिएट ambiguous filter path, may reduce report performance, can lead to incorrect aggregation म्हणजे calculations, inappropriate तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळू शकतं, काही आन्सर मिळू शकतं, काही. देन मेक्स DAX कॅल्क्युलेशन हार्डर टू डिबग. DAX म्हणजे जसं एक्सेल मध्ये फॉर्म्युला आहे तसं पॉवर बी मध्ये फॉर्म्युला, त्याला DAX म्हणतो आपण, डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. ओके, इंटरव्ह्यू 1 लाईन आन्सर. Bidirectional flow in Power BI allows filters to work in both directions between the related table instead of default one-way filtering. म्हणजे वन वे च्या ऐवजी फक्त तो बोथ वे मध्ये फिल्टर आउट. क्लिअर. वरतून दिले थोडं ते जाणारच. सर तिकडे जा ना. ओके, गेलो. हॅलो सर रिलेशन मॉडेल व्ह्यू मध्ये सर इकडे बोथ वे आहे ना इकडे, कुठं कनेक्शन हे खालचं वाला आपण जे केलं हे ते मला त्याच्यामध्ये सर एक्झॅक्टली म्हणजे कशा पद्धतीने हे तर मला कळलं नाही सर. म्हणजे आता जेव्हा मी एक फिल्टर घेतलेला, राईट, एक मी टेबल घेतलेला. ओके, टेबलमध्ये सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी घेतली, ठीक आहे, त्याची ऑर्डर क्वांटिटी आणि रिटर्न क्वांटिटी घेतली, ठीक आहे. आता मी त्याला बोथ डिरेक्शन करतो, आपलं सिंगल करतो, प्रॉपर्टीज मध्ये जातो आणि सिंगल करतो. इथं बोथ आहे, सिंगल करतो, ठीक आहे. करू सेव्ह. हां सर. जेव्हा मी सिंगल डायरेक्शन केलं तर रिटर्न्स डेटा माझा डायरेक्टली कनेक्ट आहे का फॅक्ट टेबलशी, नाही कनेक्ट आहे. होय स्मिता, कनेक्ट आहे डायरेक्टली रिटर्न्स टेबल फॅक्ट टेबलशी नाही आहे. त्यामुळे रिटर्न डेटा फ्लो झाला का, फिल्टर झाला, प्रत्येक टेरिटरी काय वेळेस फिल्टर झाला, रिटर्न डेटा रिटर्न मध्ये फिल्टर झाली का नाही होते, बिकॉज काय सिंगल डायरेक्शन आहे. काय म्हणलंय, गोज फ्रॉम डायमेन्शन टेबल टू फॅक्ट टेबल. एरो कुठे दिसतोय तुला, वरच्या साईडला दिसतोय. आणि जो डेटा होणार आहे फ्लो, जो फिल्टर आउट होणार कोणता होणार आहे, फक्त वरच्या साईडचा, म्हणजे ह्याच्याशी वरती जो चाललाय डेटा तो फिल्टर होणार आहे, राईट. ह्याच्यामध्ये कोणता आहे, ऑर्डर क्वांटिटी, सेल्स फॅक्ट टेबल होणार, त्यामुळे तो फिल्टर झाला, राईट. एवढं तर क्लिअर आहे. ओके, आता मी करतो बाय डायरेक्शनल करतो, टेरिटरी वाईज फिल्टर करतो. येस, ओके, मी करतो आता याचा बोथ डायरेक्शन करतो. आता हे जे ॲरो दिसतात ते कुठे गेलाय, वरती पण गेलाय, राईट, वरती पण गेलाय. डायरेक्ट कनेक्शन आहे दोघांचं, सेल्स फॅक्ट टेबल रिटर्न डेटाचं आहे नाहीये. कशा थ्रू आहे, टेरिटरी लुकअप थ्रू आहे. आपल्याला काय बघायचं होतं, टेरिटरी वाईज रिटर्न्स क्वांटिटी बघायची होती आणि ऑर्डर क्वांटिटी बघायची होती, राईट. मला ऑर्डर क्वांटिटी तर भेटलेली, बट मला रिटर्न्स क्वांटिटी पण बघायची. हा, पण माझा क्वेश्चन काय माहिती का, हा टेरिटरी कडून जो गेलाय ना तो ह्या साईडलाच आहे ना, अगेन टेरिटरी थ्रू टू रिटर्न डेटा आहे ना हा. ॲरो बघ ना, ॲरो आला कुठे आला, सेल्स डेटा टू टेरिटरी लुकअप. टेरिटरी लुकअप तो असाच ॲरो कुठे जातोय, हा सिंगल ॲरो रिटर्न डेटाला.
आता तो असा समजलं. बाय डिरेक्शनल फ्लो होतो. मग तो डेटा इकडं पण जाणार आहे आणि इकडं पण जाणार वरती. म्हणजे टेरिटरी थ्रू वरती पण जाणार आणि Right. टेरिटरी थ्रू इकडे पण जाणार. खाली पण बिकॉज ऑफ या डायरेक्शन्स. आणि आपला फॉरेन किंवा जो डेटा जो आपण कनेक्ट केला त्या डिरेक्शनवर तोच फिल्टर आउट. जर हा डेटा करायचा असेल तर बोथ साईड करतात. मग सर most बोथवाला बोथ वाला यूज आपण तेव्हाच करतो जेव्हा मेनी टू मेनी रिलेशनशिप असतं. अदरवाईज नाही यूज पण करायचा नाही होत, जास्त नाही यूज होत. ओनली सिंगल वे यूज करतो. बोथ वे खूप क्वचित यूज करतो जेव्हा कॉम्प्लेक्स डेटा असतो. माझी तर मेनी टू मेनी शिवाय ऑप्शनच नाही तुम्हाला, तेव्हा मग बोथ डिरेक्शन तर ऑप्शन आहे. आपलं वाया गेलोय ना, डायरेक्ट थोडी कनेक्ट केलं आपण, वाया गेलोय, त्यामुळे आपल्याला ऑप्शन्स होते. क्वेश्चन विचारू. येस. इथे तुम्हाला पहिला तुम्ही सिंगल लावून बघितलं, तुमचं आउटपुट मॅच नाही झालं, मग तुम्ही परत यूज केलं. मग असं तुम्ही म्हणजे कसं ओळखणार की मला इथे मेनी टू मेनी सॉरी मी असं नाही की माझं मॅच आउटपुट मॅच झालं नाही. मी फक्त कन्सेप्ट साठी सांगितलं की बाबा तुम्हाला कसं फ्लो होतोय. असं नाही म्हणते माझं आउटपुट मॅच झालं पाहिजे. मी फक्त ह्यासाठी दाखवलं की बाबा बोथ डिरेक्शन कसं फ्लो होतोय. मला गरज सिंगल फ्लो डिरेक्शनची आहे. ओके. हॅलो. मला असं विचारायचंय मी कधी ठरवणार की मला इथे बोथ डायरेक्शन मी यूज तुला काय करायचं. म्हणलं, जेव्हा मेनी टू मेनी रिलेशनशिप असेल तेव्हाच तुम्ही बोथ डायरेक्शन यूज करणार, अदरवाईज नॉट. ओके. जेव्हा मेनी टू मेनी रिलेशनशिप असेल तेव्हाच. क्लिअर. हा. आज लेक्चरला झालं. अरे आता होतच, स्टार्टिंगला होतच, सगळ्यांचं होतं. माझं सगळ्यांचं होतं. एक्सेलचे लेक्चर आहे सर. तिथं एक्सेलचे लेक्चर आहे सर म्हटलं. एक्स्ट्राचं लेक्चर आहे का? एक्सेलचं लेक्चर आहे का? एक्सेलचं आहे ना. एक्सेलचं लेक्चर 10 मिनिटं ना लेट होणार आहे, सर म्हणलेले आहे ग्रुपवर टाकलेलं. हा सर 10 मिनिट झाले ना. येईल सर येते. बघूया आपण. सांगतो ते डुप्लिकेट्स असणार. रिमूव्ह केलंय. थांबायचं. खरंच थांब.